जय भीम नमोबुद्धाय। सुरुवात आजच्या बातमीपत्राची। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली। यावेळेला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेतले, तसेच परिसरात लावण्यात आलेल्या प्रदर्शनीची पाहणी देखील केली। यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुस्तक भेट देण्यात आले। महाराष्ट्रातील बौद्ध धार्मिक स्थळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळ तसंच स्मारक यांचा विकास करण्यात येणार आहे। यासाठी संबंधित सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था या सर्वांसोबत समन्वय साधण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नागपूर इथे दिली। नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीचे दर्शन घेतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते। दीक्षाभूमि में आना एक भगवान का दर्शन है, क्योंकि मैं ना सिर्फ एक बौद्ध हूँ बल्कि बचपन से बाबा साहेब अम्बेडकर जी का अनुयायी के हिसाब से हमने अपना ज़िंदगी शुरू किया है। और इस भूमि में आने के बाद हमारे पूरे भारतवर्ष में आज जो मानचित्र बना है, जो लोगों का दिल में दिमाग में हमारा संविधान सब चीज़ किस तरीके से हम लोग देश को और आगे ले जाना है, इसका प्रेरणा बाबा साहब से मिलता है। बाबा साहब हमारे बीच नहीं है, लेकिन उनका बताए हुए रास्ते पे हम हमेशा चलते हैं और आगे भी चलते रहेंगे। इसलिए ये मेरे लिए एक तीर्थ स्थान की तरह तो है, लेकिन एक दीक्षा भूमि में मुझे शिक्षा मिलता है। ये मेरे लिए एक शिक्षा भूमि भी है। यहाँ आकर के अपने ज़िंदगी का मूल्य को फिर से समझते हैं। बाबा साहब अम्बेडकर के बारे में सबको मालूम है, लेकिन कुछ तथ्य ऐसा है जिसको सबको मालूम होना चाहिए। और मैं देश में एकमात्र कैबिनेट मंत्री है जो बौद्ध है, तो मेरे लिए तो विशेष करके अम्बेडकर जी और पूरा बौद्ध समुदाय का दिल से गहराइयों से मेरा लगन तो है, मेरा लगाव है, मेरा जुड़ा हुआ है। तो मैं जब भी नागपुर आता हूँ तो यहाँ तो मुझे आना ही है। और पिछले सप्ताह में मुंबई गए थे, तो मुंबई में भी चैत्य भूमि में हमने वहाँ के ट्रस्ट लोगों से बात किया और चैत्य भूमि को और खूबसूरत बनाने के लिए, ताकि लाखों लोग वहाँ आके दर्शन कर सके, उसका भी सहायता करने का हमने निर्णय किया है। हमने अपने मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र के अंदर में जितना बौद्ध स्थल है उनको भी राशि मदद करने का निर्णय किया है। प्रधानमंत्री जी ने विशेष करके मुझे कहा है कि आप जितना बौद्ध स्थल है उसको आप थोड़ा सा देखना है। और महाराष्ट्र में विशेष करके पूरे जितने भी बाबा साहब से जुड़े हुए स्थल हैं और बौद्ध से जुड़े हुए जितने भी यहाँ प्रतिमाएं हैं, स्थल हैं और शिक्षण स्थान है, और जितना भी यहाँ NGO से सबसे भी तालमेल करके काम करना है। तो हम दिल से सिर्फ बाबा साहब को नहीं मानते हैं, बल्कि उनके कर्मों को आगे ले जाने के लिए विशेष ध्यान दे रहा है। तो आज मुझे बाबा साहब का इस दीक्षा भूमि में फिर से नमन करने का मौका मिला है। मैं फिर से बाबा साहब को याद करता हूँ, उसके बताए हुए रास्ते पे आगे चल करके और देश का सेवा करते रहेंगे। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांचे अमरावतीच्या विश्रामगृहात आगमन झाले आहे। यावेळी अमरावती शहर पोलिसांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांना मानवंदना देत त्यांना सलामी दिली। राज्यपालांनी विविध घटकांशी भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असून आज उद्या अमरावती येथे मुक्काम राहणार आहे, तर सकाळी 9:30 ला अमरावती विमानतळावरून मुंबईकरिता ते रवाना होणार आहेत।
पंढरपूर नगर परिषदेने कायदेशीर मार्गाने प्रस्तावित केलेल्या यमाई तुकाई तलावापैकी बुद्धभूमी जमीन सनदशीर मार्गाने प्रस्ताव तयार करून शासनाने त्वरित मंजुरी द्यावी व तलावापैकीची जमीन संगनमताने घाई गडबडीने व खोडसाळपणे हडपण्यास मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्वरित कारवाई करण्यासाठी सम्यक क्रांती मंच यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले। या प्रसंगी मंचाचे मार्गदर्शक सिद्धार्थ जाधव, माजी नगराध्यक्ष उज्ज्वलाताई भालेराव, माजी आमदार भारत नाना भालके यांची सून प्रणिती भालके, वंचित बहुजन आघाडी महादेव कोळी महासंघ व समस्त पंढरपूरमधील सामाजिक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। आज इथं माजी नगराध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई भालेराव आणि जाधव सर तसेच त्यांचे सर्व सहकारी यमाई तुकाई तलावाशेजारच्या तिथं जमिनीवर बुद्धविहार व्हावं ही मागणी किंवा हा प्रस्ताव जो आहे 2012 सालीपासून झालेला आहे आणि आज त्या गोष्टीला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत तरी देखील तो पूर्णत्वाला जात नाही। यासाठी त्यांच्या जाधव सर आणि भालेरावताई यांच्या सहकार्याने जो आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे त्यासाठी मी एक भारत नानांच्या घरातले सदस्य किंवा पंढरपूरचे एक कर्तव्य नागरिक म्हणून त्यांना पाठिंबा देत आहे। कारण आदरणीय नानांच्या कार्यकाळात हा ठराव मंजूर झालेला होता आणि त्यानंतर 12 वर्ष ह्या ठरावा मंजूर होऊन देखील हा प्रस्ताव रखडत आहे। बुद्धविहार व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्यांच्या या उपोषणाला मी पाठिंबा देत आहे। सरकारने त्यांची दखल लवकरात लवकर घ्यावी आणि जो राहिलेला जे काही काम आहे ते लवकर पूर्णत्वाला जावं अशी माझी इच्छा आहे। येणाऱ्या काळात लवकरच सरकारनं या लोकांचा दखल घेऊ, या लोकांनी जो मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्णत्वाला न्यावेच अशी आशा आहे। या आमरण उपोषणाचा उद्देश जनतेसमोर ठेवत आहे। पंढरपूर नगरीचं सांस्कृतिक वैभव संपन्न करण्याच्या हेतूनं स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या शिफारशीनुसार लोकशाही मार्गानं आणि सनदशीर प्रस्ताव पंढरपूर नगर परिषदेमध्ये मांडून सर्व पंढरपूरवासियांनी या ठरावास पाठिंबा देऊन तो ठराव संमत केला आणि या ठरावानुसार सततच्या पाठपुराव्यानंतर सन 2018 साली पंढरपूर नगरपालिकेनं शासनाकडे रितसर प्रस्ताव दाखल केला। पण आत्ता आमच्या असं लक्षात येते की नगरपालिकेनं दाखल केलेला प्रस्ताव ही विधानसभेची दिशाभूल करणारे आणि जनतेची फसवणूक करणारा आहे। त्याचं कारण असं की आज तागायत तो परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात तयार होत नाही। याला जबाबदार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगर अभियंता, त्याचबरोबर भूमी अभिलेख पंढरपूर विभागाच्या उप अधीक्षक, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी हे सर्व अधिकारी वर्ग यासाठी जबाबदार आहे। आम्हास खेद वाटतो 12 वर्ष झाली या प्रकरणाचा सतत पाठपुरावा करूनही अधिकारी वर्ग काम करत नाही आणि याला कंटाळून हा टोकाचा मार्ग म्हणजे आमरण उपोषणाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागला। सरकार कधी जागं होतंय माहीत नाही, निदान आमच्या मृत्यूनंतर तरी त्याला जाग यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जनतेला मी विनंती करतो की आमचा हा न्याय लढा या न्याय लढ्यात सहभागी व्हावं आणि हा विषय सरकारपर्यंत पोहोचवावा। चित्रपट निर्माते दिग्दर्शक भीमपुत्र टकसेन गायकवाड यांनी खैरलांजी हत्याकांड या घटनेवर आधारित पैगाम हा चित्रपट बनवला असून या चित्रपटात त्यांनी प्रमुख हिरोची भूमिका केली। हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 पासून सर्व चित्रपटगृहात प्रसारित केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। पूर्वी त्यांनी वामन आणि बळीराजाच्या विषयावर करू का सुरू हा चित्रपट बनवला असून नक्षलवाद्यांवर तुरुंग देश हा चित्रपट बनवला, ज्याला शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते। गायकवाड़ साहब, हमको तो ग्लिसरीन के बगैर रोना नहीं आता। आप तो ग्लिसरीन के बगैर रोते हो, कैसे होता है?
जे घुसणं आहे त्या रोलमध्ये ते त्याला आवश्यक असतं. आणि मुख्य म्हणजे मी काय नवका ॲक्टर नाही आहे. भारतातली दलित रंगची चळवळ मी सुरू केलेली आहे, प्रबुद्ध रंगाची चळवळ मी सुरू केलेली आहे. आता बुद्धिस्ट कल्चरल युनिव्हर्सिटी देवरोडच्या जवळ माळेगावला आहे, आपल्याला बुद्धिस्ट कल्चरल युनिव्हर्सिटी आपण करतो. आणि ॲक्टिंगमध्ये मी अवघडातले अवघड रोल केलेले आहे. त्यातला तुम्हाला माहीत आहे की नटसम्राट जो आहे त्यातला बेलवलकर जे आहे ती आव्हानात्मक भूमिका समजली जाते. भल्या भल्यानं ती जमलेली नाही, पण तो रोल मी करून दाखवलेला आहे. आणि यशवंत नावाचा नट जो आहे त्याने माझ्यानंतर केला, तो माझे ॲक्टिंग पाहायला तो 3.5 तास होता आणि मला अपॉर्च्युनिटी केलं. अनेक काँग्रेस नेते रापण येणे मला म्हणत नकापेक्षा तुम्ही नका करू, हे फार अवघड आहे, तुम्ही दलित रंगीचे सर्व आहात, तुमच्या हातून जर का ते यशस्वी झालं नाही तर दलित रंगाला काळीमा फासला जाईल, असं नका करू, तुम्हाला विनंती करतो म्हणा. मी म्हणालो साहेब तुम्ही ते मला सांगितलं, मी ऐकलं, तुम्ही माझा प्रयोग पाहिल्यानंतर तुमच्या रिॲक्शन पण त्यांनी प्रयोग पाहिल्यानंतर एकच म्हणाले अप्रतिम. म्हणजे लोकांना असं वाटेल की आपलं ॲक्टर्स आहेत की नाही. आता हा रोल जो आहे हा रोल मी नाना पाटेकरला ऑफर केला होता, पण नाना पाटेकरला असं वाटलं असेल कदाचित की त्याला टेक्सास हिंदूवर एकदम जबरदस्त हल्ले करेल आणि मी तो रोल केला तर मी अप्रिय होईल, लोक मला शिवाय देतील म्हणून कदाचित तो घाबरला असेल. पण त्याला माझ्यावर काम करायची इच्छा होती, माझा मित्र आहे, मला म्हणाला तुझ्या सिनेमात मला काम करायचं. त्याला ऑफर दिली, त्याने नाही केलं. वास्तविकता ह्या चित्रपटात मी खलनायक करणार होतो आणि मला दाखवून द्यायचं होतं की यांची क्रूरता किती आहे, ह्या लोकांची क्रूरता किती आहे मला अभिनयातून दाखवायची. पण नाना पाटेकरनी भूतमागे करायचं नाकारल्यामुळे मला भूतमागे करावं लागलं. आणि मला खात्री आहे की नाना पाटेकरांनी ते पाहिलं ना तर त्याला वाटलं, त्याला पश्चात उभं झालं तर रोल इतका चांगला होता. आता पण तो आक्रमक शिवे देणारा दाखवला, तर ह्याच्यामध्ये सहनशीलता दाखवते आणि त्यांनी ज्या पद्धतीने भोगलेलं आहे, जो शेवटचा संदेश दिलेला ते जर नाना पाटेकरने ऐकलं ना तो निश्चित पश्चाताप केल्याशिवाय राहणार. थँक्यू. खरं वास्तवता जगाच्या इतिहासामध्ये मानवतेला काळिंबा फासणारा असा हा भूतमागे सिनेमा जो पैगामच्या रूपाने समाजापर्यंत येत आहे. आज याच्या प्रोमोला प्रमुख पाहुणे म्हणून आमचे सुरेश त्रिभुवन गुरुजी आणि प्रबोध साठे साहेब हे जे बुद्धाच्या विचाराकडे मोठ्या प्रमाणामध्ये जे बहुजन समाजाला घेऊन येत आहेत असे आदरणीय प्रबोध साठे साहेब सुद्धा आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आहेत. तर एकंदरीत ह्या प्रोमोबद्दल आपण पण 2 शब्द आपले विचार मांडा. मी आदरणीय या पैगाम चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि देवरोड धर्मभूमीचे विकास करण्याचे आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमपुत्र टेक्सा दादा गायकवाड साहेबांनी जो पैगाम चित्रपट बनवून हा मानवतेचा संदेश आणि पैगाम भारतालाच नव्हे तर जगाला देण्याचा प्रयत्न केला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये मानवतेचा पैगाम देणारा, हा माणुसकीच्या चांगुलपणाचा संदेश देणारा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा एकमेव पैगाम चित्रपट आहे असं पहिलाच प्रोमोशन शो बघून माझी भावना झाली. या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून इथं निमंत्रित केलं हे माझं स्वतःचा मी सन्मान समजतो. खरं तर जातीमुळं माणसाचं खूप वाटोळ झालेलं आहे. जातीमुळं माणसाच्या आयुष्याचं, मानवी जीवनाचं खूप वाटोळ झालेलं आहे. म्हणून जाती अंतातून माणूस बनावं, माणसानं माणूस बनावं हेच माणसाचं ध्येय असावं, हा संदेश मात्र या चित्रपटानं दिलेला आहे. खरं तर आपण म्हणतो विदेशी आतंकवाद, खरं तर या जातीच्या आधारावर मनोवादी दहशत, ब्राह्मणवाद हाच या देशातला, जातीवाद हाच या देशातला फार मोठा आतंकवाद आहे. या आतंकवादात जिवंत आणि जगातलं सगळ्यात भयानक रूप म्हणजे खैरलांची प्रकरण होते. आणि म्हणून जातीच्या नावाखाली ही जी फक्त विदेशी दहशतवादानं फक्त माणसं मारली जातात,
पण खैरलांजी प्रकरणातून नुसती माणसं नाही मारली तर माणुसकीच्या चांगुलपणाची सुद्धा हत्या झाली. आणि म्हणून मी प्रेमवर्षीवर बघताना मला हे डोळे भरून आलं की आदरणीय टेक्सा दादा गायकवाड यांच्या तोंडून एक वाक्य आहे शेवटचं, आणि ते वाक्य आहे की हैवान भी इंसान बनेगा बुद्ध के विचार से. म्हणजे बुद्धांचा धम्म हे माणसातील हैवानाला मारून माणूस बनण्याचं एक हे आहे. म्हणून त्यांनी सांगितले की जर खैरलांजीचे आरोपी जे घडलेले आहेत, जे अतिरिक्त जातीच्या उच्च नेत्याचे जो अतिरेकीपणा केलेला आहे, हिंसा केलेला आहे जगामध्ये कधीच, म्हणजे मी जोपर्यंत माणूस म्हणून जिवंत आहे तोपर्यंत खैरलांजीच्या अस्वस्थता मला मरेपर्यंत जाणवत राहतील, एवढी भयानक घटना आहे. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की हा चित्रपट जो माणूस आहे, हा चित्रपट फक्त बौद्ध समाजालाच बघावा असा नाही. जो माणूस आहे तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही राज्याचा, कोणत्याही देशाचा असेल, जो माणूस आहे त्यानं हा माणुसकीचा संदेश देणारा आदरणीय टेक्सा दादा गायकवाड यांनी निर्माण केलेला पैगाम चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहावा. किमान मी बौद्ध समाजाला, आंबेडकर समाजाला मी हात जोडून नम्र आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून. ज्या दिवशी 11 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्व महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रदर्शित होतोय, किमान आंबेडकर समाजानं आम्ही बुद्धाचे अनुयायी बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल. बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर. क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान. एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए. पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं. देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए. राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर. ईमेल ratnaholiday10@gmail.com. 12 ऑक्टोबरला वंचितच्या वतीने समाज संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा नेते प्रशांत वागोदे यांनी आंबेडकरी चळवळी संदर्भात मार्गदर्शन करून समाजाने व्यसनापासून दूर राहून कुटुंबासह समाजाला उच्च स्थानावर न्यावे व बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर समाज जागृतीचे, समाज रक्षणाचे काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत.
येणाऱ्या 11 तारखेला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याची कमिटी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अर्थात बौद्ध समाज संवाद यात्रा येत आहे। त्यानिमित्त हजारोच्या संख्येने लोणार मेकर तालुक्यातून समाज बांधवांनी उपस्थित राहावे। या पाठचे कारण म्हणजे गेल्या लोकसभेमध्ये ज्या बुद्धिजीवी लोकांनी समाज बांधवाची दिशाभूल करून एका प्रकारे आपल्याला बळी पाडले, त्या भूलतापाला बळी न पडता येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आमदार वंचित बहुजन आघाडीचे कसे निवडून जातील यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज संवाद यात्रा या ठिकाणी येत आहे। त्यानिमित्त आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 11 तारखेला येत आहे। त्यासाठी सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे। धन्यवाद। बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक चळवळीत काम करणारे कर्मवीर बाबू हरदास आवळे यांच्या मृत्यूनंतर नागपुरात त्यांच्या नावाने समाज भवन बांधण्यात यावे अशी मागणी गेल्या 20 वर्षांपासून होत होती। स्वर्गीय भाऊ लोखंडे, प्राध्यापक रणजित मेश्राम यांनी माजी मंत्री नितीन राऊत यांच्या सरकारकडून या भावनांची मंजुरी मिळवून दिली। उत्तर नागपूर पाटणकर चौक येथे हरिदास आवळे सामाजिक भवनाचे उद्घाटन नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आवळे बापू स्मारक समिती व पूरणचंद मेश्राम यांना या भवनाच्या उद्घाटन प्रसंगी या समारंभाचा विरोध केला। शासनाला अशी मागणी केली, या भवनाचे निर्माण कार्य जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या भवनाचे उद्घाटन कुणीही करू शकत नाही। हे बघा, हे हरिदास आवळे सामाजिक सभागृह जे आहे, हे सभागृह या ठिकाणी बांधलं पाहिजे यासाठी मागील 20 वर्षापासून बाबू हरदासजी आवळे प्रतिष्ठानच्या वतीनं ही मागणी करण्यात आली आणि हे सभागृह बांधावं आणि या सभागृहाच्या माध्यमातून आवळे बाबूचा विचार हा पूर्ण देशामध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये आणि नव्या पिढीमध्ये पोहोचावा या उद्देशाने प्रतिष्ठानने सुरुवातीपासून हे सभागृह बांधावं यासाठी पूर्वीपासून मागणी केलेली आहे। आणि ह्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ लोखंडे होते, जामगडे हे सेक्रेटरी होते, रणजित मेश्राम हे त्याच्यामध्ये उपाध्यक्ष होते आणि म्हणून आणि नंतर आमदार नितीन राऊत साहेबांनी हे मंजूर केलं आणि नंतर हे सभागृह आवळे प्रतिष्ठानला देण्याबाबत त्यांनी NITला प्रस्तावसुद्धा सादर केलेला होता। परंतु हे सगळं सभागृह तयार झाल्यानंतर आज हे सभागृह NITच्या माध्यमातून बांधण्याचं काम सुरू आहे। शासकीय नियमानुसार हे सभागृह NITनी बांधून हे पूर्णच्या पूर्ण सामाजिक न्याय विभागाला हँडओव्हर करणं आवश्यक आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या द्वारे याचं रीतसर उद्घाटन होणं आवश्यक आहे। परंतु हे या सभागृहाचं बांधकाम अर्धवट असताना आणि इथे आता हे बांधकाम पूर्ण झालेलं नसताना हे सभागृह NITच्या मार्फत सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात दिलं नसताना अशा परिस्थितीमध्ये याचं उद्घाटन करणं आणि लोकार्पण करणं ही कारवाई पूर्णतः बेकायदेशीर आहे। ही शासकीय भवन आहे, शासकीय इमारत आहे। या इमारतीमध्ये अशा पद्धतीचं अतिक्रमण करून उद्घाटन करणं हे प्रकारचा एक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून हे प्रतिष्ठानला हे सभागृह चालवण्यासाठी न देता काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना देण्यासाठी एक मंच तयार करण्यात आलेला आहे आणि त्यांना हे सभागृह देण्याचं एक कुटील कारस्थान या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आवळे हे 2 मार्च 1971ला मरण पावले। त्यांच्यानंतर सतत 72 पासून तर आज 24 पर्यंत आवळे बाबूचा विचार जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत आणि त्या मागच्या 15 ते 16 आवळे बाबूचा जन्मशताब्दी उत्सव नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि त्यावेळेस लोकांची अशी जनमागणा होती की आवळे बाबूचं एक स्मारक झालं पाहिजे आणि म्हणून मी म्हणजे विनायक जामगडे, भाऊ लोखंडे आणि रणजित मेश्राम आदरणीय राऊत साहेबांकडे जाऊन त्यांना आम्ही विनंती केली की आवळे बाबूचं जे काम आहे ते जनमानसामध्ये चिरंतन राहावं म्हणून त्यांचं स्मारक तयार करावं। त्याप्रमाणे आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्यावरती त्यांनी ते मंजूर केलं आणि दलित वस्ती सुधारणामधून हा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि हे जे काम आहे हे काम या ठिकाणी झालेलं आहे।
घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर। छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में। 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध, वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध, 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा, महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध। निरोगी रहे, स्वस्थ रहे। श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें। कोल्हापूरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती आपली वैशिष्ट्य, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित शाही दसरा महोत्सव उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सुषमा देसाई, अतिरिक्त आयुक्त महापालिका राहुल रोकडे, शिवराज नायकवाळे, मधुरी महाराजे, छत्रपती पर्यटन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। कोल्हापुरातील दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि प्राचार्य हरीश भालेराव यांनी सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल अतिशय तीव्र भावना लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या आहेत। गेल्या 10 वर्षात देशात भारतीय संविधान बदलाबाबत बरीच चर्चा झाली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट करून भारताला संविधान दिले असून त्यामुळेच भारतातली लोकशाही अद्याप जिवंत आहे। पण संविधान बदलण्याची चर्चा दुर्दैवी असल्याचे प्राचार्य भालेराव म्हणाले। राजकीय वातावरणाचा विचार करता अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे असं वाटतं। गेली 10 वर्ष भारतीय संविधान, आरक्षण, मूलभूत हक्क आणि न्यायालय निवाडे या सर्व गोष्टी संबंध भारतातील जनतेला शासंक बनवणाऱ्या झालेल्या आहेत। जनतेला, जनमानसाला सत्तेकडून आणि न्यायालयाकडून विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे, वाटली पाहिजे, परंतु तशी परिस्थिती अलीकडच्या काळामध्ये दिसत नाही। हीच एक मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभा संपल्यानंतर 1949 साली संविधान सभेला भारतीय संविधान सादर करताना जो इशारा दिला होता तो इशारा असा होता की हे संविधान या देशाच्या संविधान सभेने निर्माण केलेलं संविधान आहे। या संविधानाने लोकशाहीची प्रतिष्ठापना केलेली आहे, लोकशाहीचं मंदिर निर्माण केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधींच्या मार्फत ते चालवलं जावं अशी अपेक्षा आहे। परंतु लोकप्रतिनिधींच्या नावाखाली जर या संसदेमध्ये अव्यावहारिक, अज्ञानी
आणि न्यूनगंडानं पछाडलेले भूतासारखी माणसं जर प्रविष्टित झाले तर या देशाचं हे लोकशाहीचं स्ट्रक्चर, लोकशाहीची अवस्था ही उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून जनतेला त्यांनी सांगितलं की या लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमाने लोकशाहीचा सांभाळ करणारी माणसं पाठवणार आहात की विध्वंस करणारी भूतं पाठवणार आहात, असा इशारा बाबासाहेबांनी दिलेला होता. जनप्रतिनिधीच्या नावाखाली मूलभूत हक्कावरती गदा आणणं, संविधानालाच अडचणीत आणणं, न्यायव्यवस्थेला अडचणीत आणणं किंवा न्यायव्यवस्थेने सुद्धा या सत्तेला अनुरूप अशा पद्धतीचे निवाडे देणं ही गोष्ट भारतीय जनमानसाच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक झालेली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी कुठली राजकीय व्यवस्था आपण निवडणार आहोत, निर्वाचित करणार आहोत, ती अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक आपण ती निवडली पाहिजे असं मला वाटतं. अन्यथा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे निवडून आलेले प्रतिनिधी हे जर नालायक निघाले तर या देशाचं हे इतकं उत्तम संविधानसुद्धा वाईट ठरण्याची शक्यता आहे. आणि जर का राज्यकर्ते हे संविधानारूप अतिशय चांगल्या पद्धतीनं वेलफेअरिस्ट लोककल्याणकारी राज्याचा कारभार चालू ठेवला तर मात्र हे जरी कुठं वाईट वाटलं, चुकीचं वाटलं काही तरतुदी राज्यघटनेतल्या, तरीसुद्धा ते डॉक्युमेंट अतिशय आदर्श बनेल अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी राज्यघटनेबद्दल आपल्याला इशारा दिलेला आहे. तेव्हा ही गोष्ट सातत्यानं आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.